नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर ॲव्हरेज हे जे मागे मी दाखवलं होतं त्या ॲव्हरेजमध्ये एक सिंपल कॅल्क्युलेशन दाखवतो की ॲव्हरेजचं कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स वगैरे आपण कसं ॲड करतो। पण आज याच्यामध्ये मी तुम्हाला इन्व्हर्समध्ये सम दाखवणार आहे आणि जसं तुम्ही अरिथमॅटिक सम्स असतात आणि हे सम्स तुम्हाला सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला कामाला येते, जसं बँक आहे, रेल्वेज आहेत, स्टाफ सिलेक्शन्स आहेत, तर या इन्शुरन्स कंपनीच्या आहेत, MPSC आहे। तर तुम्हाला ह्या टाईपच्या सम्स करताना बहुतेकचे प्रश्न येतात, त्याच्यामधला जे कॉमन प्रश्न तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे। जसं तुम्ही हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांचं तुम्ही जर स्वरूप बघितलं तर तुम्हाला समजेल की हे सम करण्याच्या आधी जस्ट तुम्हाला मी एक ब्रीफ म्हणून दाखवतो की एक ॲलिगेशन आणि मिक्सचर हा एक टॉपिक आहे। आणि ह्या टॉपिकमध्ये तुम्ही कुठलाही सम जे तुम्हाला करायचं असतील तर तुम्ही ॲलिगेशन मिक्सचर टाईप म्हणजे तुम्हाला जस्ट असे या फॉर्मॅटमध्ये तुम्ही करू शकता। मग प्रॉफिट अँड लॉसचे असो, रेशो प्रपोर्शनचे असो, ॲव्हरेजचे असो, असे बहुतेक सम्स तुम्हाला या मेथडनी ते करता येतात। मग या मेथडने असे कोणते सम्स आहेत ज्या ॲव्हरेजसाठी हा टॉपिक तुम्हाला कामं आलेल। असं इथे ह्याला आपण मीन म्हणूया, मीडियम। इथे हे 4 प्राइस दिलेले असतात। समजा आता एक्झाम्पल आपल्याला कॉमन कॉस्ट प्राइस दिली असेल किंवा कॉमन प्रॉफिट दिला असेल किंवा मग आपल्याला आता ॲव्हरेजमध्ये टोटल विद्यार्थी दिले असतील किंवा बाय ह्या क्लासमध्ये 120 विद्यार्थी आहेत, बॉयज एवढे आहेत, गर्ल्स केवढे आहेत, तर त्यांचा रेशो सांगा। तर त्यावेळेला तुम्ही समजा 120 विद्यार्थी असतील तर तुम्ही 120, बॉयज किती आहेत याच्यामध्ये, बॉयज याच्यामध्ये 80 असतील, गर्ल्स याच्यामध्ये 40 असतील आणि मग ह्याचा रेशो काढताना तुम्ही 120 म्हणजे नेहमी तुम्ही जे मायनस करणार जी मोठी संख्या असणार त्याच्यातून ते मायनस करणार। आता 120 मधून हे मायनस करणार, 120 मधून 80 मायनस करणार आणि जी व्हॅल्यू येणार ती तुम्ही इथे लिहिणार। याला आपण ॲलिगेशन मिक्सचर म्हणतो। डिटेल्समध्ये या चॅप्टरमध्ये तुम्हाला मी शिकवेनच, पण आता आपल्याला ॲव्हरेज पुरतं हे जे आहे याचं काय गणित आहे, काय गुपित आणि शॉर्ट ट्रिक्स मेथड्स युटिलाइज करताना आपण हे कुठे युटिलाइज करू शकतो याच्यावरती थोडासा आपण फोकस करूया। आता तुमचा जो मेन सम आहे तो हा सम आहे। या सममध्ये जेव्हा तुम्ही ही मेथड युटिलाइज करता त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा सम नीट वाचून घ्या की सम काय म्हणते बघा। द ॲव्हरेज ऑफ मार्क्स ऑब्टेन बाय 120 कॅन्डिडेट्स म्हणजे एकूण टोटल कॅन्डिडेट जे आहेत ते 120 आहेत, ओके। आणि सर्टन एक्झामिनेशन इज 35 म्हणजे ॲव्हरेज मार्क्स ऑब्टेन बाय 120 कॅन्डिडेट्स 120 कॅन्डिडेट्सचं किती आहेत 35 आहेत। If the average marks obtained by past candidates are 39 and those of the failed candidates are 15 म्हणजे इथे काय दिलं आहे, हे पास कॅन्डिडेट्स दिलेले आहेत आणि हे फेल कॅन्डिडेट्सचं ॲव्हरेज 15 आहे। तर तुम्ही व्हॉट इज द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हू पास द एक्झामिनेशन। तर आता तुम्ही जेव्हा ह्या मेथडमध्ये तुम्ही हे इम्प्लिमेंट कराल तर याचा जो ॲव्हरेज दिलेला आहे 120 विद्यार्थ्यांचा जो ॲव्हरेज दिला आहे तो म्हणजे 35 दिलेला आहे। तर तुम्ही इथे जी व्हॅल्यू लिहिणार ती म्हणजे यांचा ॲव्हरेज म्हणजे 35, ओके। आता याच्यामध्ये आपल्याला 2 आहेत, बॉयज आणि गर्ल्स आहे, म्हणजे पास आणि फेल असं दिलेलं आहे। तर पास आणि फेल याचा रेशो लिहायचा आहे, पण तिथे काय दिलं ॲव्हरेज ऑब्टेन बाय पास कॅन्डिडेट्स किती आहेत 39 आणि फेल्स कॅन्डिडेट्स किती दिले तुम्हाला 15, ओके। आता तुम्ही बघा हा जो रेशो दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही जर मायनस केले म्हणजे 35 मधून 15 मायनस केले ते आले किती 20 आणि 35 मधून म्हणजे 39 मधून 35 गेले तर किती आले 4। तुम्हाला ह्या 2 व्हॅल्यू मिळाल्या 4 आणि 20। आता यांचा तुम्ही असंच ठेवा किंवा तुम्ही रेशो फाइंड करा। रेशो फाइंड करता किती येणार, हा 4 एक 4 आणि जर तुम्ही केलं किती येणार 20 म्हणजे 4 1 हा रेशो त्यांचा आला 5:1 किंवा 1:5 तुम्ही जसं लिहाल तसं। आता इथे तुम्ही ते बघा की तुमचा हा जो म्हणजे रेशो आहे हा रेशो तुम्ही जर मॅच केलं तर तुम्हाला याच्यावरून समजेल की 120 कॅन्डिडेट्स आहेत म्हणजे टोटल कॅन्डिडेट्स तुमच्याकडे 120 आहेत। पण रेशो काय म्हणतो 5 आणि 1 म्हणजे 5 + 1 किती येणार 6 म्हणजे जर टोटल कॅन्डिडेट्स किती येणार त्याचे 20 म्हणजे आपण 120 ला 6 या रेशो प्रमाणे डिवाइड केला तर 20
आता 20 म्हणजे काय की तुम्हाला काय विचारलं, व्हॉट इज द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हू पास द एक्झामिनेशन. मग आता पास द एक्झामिनेशन किती आहे, हे पास द एक्झामिनेशन किती आहेत, 5 आहे रेशो. मल्टिप्लायला किती येणार, त्याचं जे मल्टिप्लिकेशन आहे तुम्ही कितीने करणार, 20ने करणार, कारण तो 20 आलेला आहे. आता टोटल किती आला त्यांचा 100. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली पास कॅन्डिडेट किती आहेत 100 आहेत आणि फेल कॅन्डिडेट विचारलं तर किती आले असते 20 आले असते. म्हणजे 120 मधून हे आले. तर आता या मेथडमध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशन काय होतं की टोटल जो ॲव्हरेज दिला होता तो तुम्ही मध्ये लिहिलात. म्हणजे मध्ये काय लिहायचं की जो मीडियम आहे टोटल ॲव्हरेज आहे तो, इथे पासचा ॲव्हरेज होता 39, फेलचा ॲव्हरेज होता 15. आता ह्या ॲलिगेशन मिक्सचर रूलप्रमाणे 35 मधून 39 गेले 4 आले आणि ही जी मोठी संख्या आहे 35 म्हणजे 39 मधून 35 गेले 4 आले, कारण मायनसमध्ये आपण लिहित नाही. 35 मधून 15 गेले 20 आले आणि मग यांचा रेशो 1:5 आला. पण तुम्हाला विचारलंय 5चा, पण तुमचा रेशो 1:5, पण टोटल कॅन्डिडेट्स तुम्हाला दिलेत 120. म्हणजे ॲड केला तर किती 120 भागिले 6 तर 20 आले. मग तुम्हाला जे विचारलंय त्याने मल्टिप्लाय करा. जर तुम्हाला फेल विचारलं असतं तर 20ने तुम्हाला 1ला मल्टिप्लाय करायला लागलं असतं आणि यांचं मल्टिप्लिकेशन 20 आलं असतं, कारण हे 100 आहेत ते हे 20 म्हणजे 120 आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो हे सिंपल होतं. म्हणजे तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं ड्रॉ करायची गरज पण नाही आहे. माइंडमध्ये तुम्हाला समजतं याच्यामध्ये की बाबा इथून इथे येणार 4, इथे येणार 20 म्हणजे 1:5 म्हणजे 5 + 1 6. पण डायरेक्टली तुम्हाला समजलं 5 + 1 6 आला तर तुम्ही 120ला 6ने भाग दिला तर तुमचं 20 आलं. आणि रेशो जिथे 5 असेल तिथे 5 आहे इथे, तर तुम्ही 5 × 20 केले तर 100 तुमचा संख्या येते. म्हणजे इथे सिम्पली तुम्ही या ॲलिगेशन रूल्स मेथड यूज करून तुम्ही अशा टाईपचे सम्स इझिली सॉल्व्ह करू शकता. आता हे तुम्हाला मी आता दाखवलं होतं ते. याच्यामध्ये सेकंड जो सम आहे, द ॲव्हरेज ऑफ मार्क्स स्कोर्ड बाय द स्टुडंट्स ऑफ ए क्लास इज 68. ओके, हे ॲव्हरेज 68 दिलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये काय विचारलं बघा, द ॲव्हरेज ऑफ मार्क्स ऑफ द गर्ल्स इन द क्लास इज 80. म्हणजे ॲव्हरेज मार्क्स स्कोर्ड बाय द स्टुडंट्स ऑफ ए क्लास इज 68. द ॲव्हरेज ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय द गर्ल्स इज 80 अँड दॅट ऑफ बॉयज इज 60. म्हणजे गर्ल्सचे ॲव्हरेज किती आहेत 80 आणि बॉयजचे किती आहेत 60. ओके, अशाप्रमाणे. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ बॉयज इन द क्लास, तुम्हाला पर्सेंटेज ऑफ बॉयज इन ए क्लास काढायचा आहे. पण तुम्हाला आता हे जे रेशो दिलेलं आहे या रेशोप्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा बघायचं आहे की आपला जो रूल आहे ॲलिगेशन मिक्सचर जो रूल आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला या ड्रॉ करायचं आहे. आता ॲव्हरेज ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय स्टुडंट्स ऑफ क्लास इज 68 आणि ॲव्हरेज ऑफ मार्क्स ऑफ द गर्ल्स इज 80 आणि बॉयज दिलेले 60. आता तुम्हाला जो टोटल क्लासचा जो ॲव्हरेज आहे तो मध्ये लिहायचा आहे. किती आहे तो 68. ओके, त्याच्यानंतर किती दिलं आहे बॉयजचं, किती दिलं आहे 80, हा बॉयजचा आहे. आणि त्याप्रमाणे गर्ल्सचं किती दिलेलं आहे ॲव्हरेज, गर्ल्सचं दिलं आहे 80, गर्ल्सचं 80 आणि बॉयजचं दिलेलं आहे, बॉयजचं किती दिलं आहे 60. आता तुम्ही वजा करा. वजा केला की तुम्हाला काय मिळणार, तुम्ही इथे जे तुम्ही 80 आहेत, ओके, हे वजा केलेत तुम्हाला ते किती येणार, इथे 80 मधून 68 गेले 12 आणि इथे 68 मधून 60 गेले किती येणार 8. आता हे सिंपल तुम्हाला माहिती आहे की आपण याच्यामध्ये काय करतो, सिंपल कॅल्क्युलेशन करतो. आणि सिंपल कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही काय करणार, हा तुम्ही हे करा तुमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे. जर तुम्ही बघितलं तर 4ने जाणार, 4 2 जा आणि 4 3 जा 12, म्हणजे रेशो 2 आणि 3 आलेला आहे. आता तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ बॉयज. आता बॉयजचा तुम्ही पर्सेंटेज काढताना बॉयज कुठे आहे, इथे दिलेलं आहे. ओके, आता सिम्पली जेव्हा आपण पर्सेंटेज बॉयजचा काढतो त्यावेळेला आपण काय करणार की 3/5 इंटू तुम्ही जे टोटल नंबर ऑफ आहेत ते तर मल्टिप्लाय करणार इंटू 100. आता आपण जेव्हा 100 हा पर्सेंटेज असतं तर तुम्ही ह्या रेशोप्रमाणे जर तुम्ही काढायला गेलात तर तुम्हाला किती आला पाहिजे की ह्या टोटल मल्टिप्लाय करा. हा जो बॉयजचा आहे बॉयजचा काढायचा तुम्हाला, सो 3/2 + 3 5 इंटू 100. आणि मग तुम्ही जर सिम्पली डिवाइड केलं तर डिव्हिजन तुम्हाला कसं ना 5 1 जा 5 20 जा, म्हणजे ते तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला डायरेक्टली किती येईल 60 आणि तुमचा आन्सर 60 येईल. आता इथे सिम्पली काय होता की हा जो चार्ट आहे तुमचा व्ह्यू क्लिअर करतो, क्लॅरिटी येते. म्हणजे जसं तुम्हाला लक्षात आलं
की ॲव्हरेज जे मीडियममधील याचं टोटल क्लासचा ॲव्हरेज किती 68 आहे. त्याच्यामध्ये बॉईजचं ॲव्हरेज किती आहे 60, गर्ल्सचं ॲव्हरेज किती आहे 80. म्हणजे 60 आले आणि ते 80 आले, मग 68 जे 80मधून गेले तर राहणार किती 12. आणि त्याचप्रमाणे 60 म्हणजे 60मधून म्हणजे 68मधून 60 गेले तर राहणार किती 8. हा रेशो 8 आणि 12 म्हणजे 4नी भाग दिला तर 4 ते 3नी जाईल, हा 2नी जाईल आणि दोघांची बेरीज किती आहे 5. म्हणजे 3/5 × 100. म्हणजे तुमचा आन्सर किती येणार टक्के. विचार तुम्हाला बॉईजचा तर बॉईजचा तुमचा हा रेशो आहे म्हणून 3/5 करायचं. जर तुम्हाला गर्ल्सचं विचारलं असतं तर इथे तुम्ही गर्ल्सचं येताना ही 2/5 × 100 केलं असतं. मग गर्ल्सचा रेशो तुम्हाला 40% आलं असतं आणि बॉईजचा रेशो तुम्हाला 60% आलं. तर हे करत असताना हा जो डायग्राम आहे हा तुम्हाला माइंडमध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. तुम्हाला रफ पेपर तर असतं त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करता, पण हे बँकिंगमध्ये इन्शुरन्समध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये ॲव्हरेजची कॉमन सम्स तुम्हाला या टाईपने विचारतात म्हणून मुद्दामून या टाईपच्या फॉर्म्युलाने आपण ते सम करतोय. आता इथे परत एकदा बघूया. द ॲव्हरेज वेट ऑफ 30 आउट ऑफ 40 म्हणजे ॲव्हरेज वेट ऑफ 30 आउट ऑफ 40 बॉईज म्हणजे टोटल 40 बॉईजमधून 30 इन अ क्लास इज 60 kg. म्हणजे ॲव्हरेज वेट ऑफ 30 बॉईज 60 kg. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही लिहायचं आहे तर 30 बॉईजचं तुम्ही 60 पकडलं आणि अँड द ॲव्हरेज इज 56. आता काय झालं 30 आउट ऑफ 40 म्हणजे 30मधून तुम्हाला 40मधून 30 गेले म्हणजे उरलेले किती 10. त्यांचा किती आहे 56. आता परत तुम्ही याच मेथडनी हे सॉल्व करणार. पण आता झालंय कसं तुम्हाला मिडल हे कॉमन मिडल काय विचारलं आहे फाइंड द ॲव्हरेज वेट ऑफ द क्लास. आता तुम्ही मगाशी तुम्हाला ॲव्हरेज वेट ऑफ द क्लास तुम्हाला मगाशी टोटल नंबर ऑफ स्टुडंट्समध्ये दिलं होतं टोटल किती ॲव्हरेज आहे. इथे उलटं केलं आहे दोघांचं ते ॲव्हरेज दिलेलं आहे फक्त एवढंच की टोटल वेट ऑफ द क्लास तुम्हाला काढायचं आहे. ओके. आता हा काढताना तुम्ही जर हे बघितलं तर इथे तुम्ही बघा तुम्ही याच्यामध्ये हा रेशो 1:3 कारण 3नी हा 0 गेले म्हणजे 1:3 रेशो हा 1 राहिला आणि हा 3 आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक साम्य बघा ह्यांची बेरीज 4 येते आणि द डिफरन्स पण तुम्ही बघा 4 येतो. ओके. म्हणजे हे पहिलं बॅलन्स केलं पाहिजे. आता तुम्ही जेव्हा हे बॅलन्स होतं त्याच्यामध्ये तुम्ही हे केल्यानंतर तुमची पुढची जी स्टेप असते ती स्टेप करा तुम्हाला सोपं जातं. आता जेव्हा तुमचं मिडल ॲव्हरेज काढायचं असेल तर तुम्ही बघा की इथे ह्यांचे बॅलन्स झालं आहे का नाही पहिलं बघा. बॅलन्स झालं आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघा हा 56 आहे आणि 59 आहे. आपण जर बघितलं तर इथे जर 59 आलं तर 59मधून म्हणजे 56मधून म्हणजे 59मधून गेले तर 3 येतील. आणि इथे बघा तुम्ही इथे हा 1 आहे म्हणजे जर 59 असतील तर 60मधून 59 1 केलं म्हणजे हे बॅलन्स होत आहे. म्हणजे हा जर बॅलन्स होत आहे तर उत्तर किती 59 येईल. म्हणजे इथे तुम्ही डायरेक्टली 59 लिहू शकता. इथे मित्रांनो आपण काय केलं की आपण जो टोटल नंबर ऑफ जे बॉईज आहेत 40 त्याच्यामध्ये 30चा जो ॲव्हरेज वेट आहे तो 60 होता आणि रिमेनिंग 10 आहेत त्यांचा ॲव्हरेज वेट किती होता 56. ओके. म्हणजे त्यांनी दिलं आहे क्लास 60 kg अँड ॲव्हरेज इज 56 म्हणजे रिमेनिंग झालं. तर 56 आणि हे आपण जर केल्यानंतर आपल्याला हा जो टोटल ॲव्हरेज वेट होता क्लास फाइंड करायचा होता. मग त्याच्यामधून आपण 59मधून 56 मायनस केलं तर किती आले आपल्याला 3. पण आता हे बघताना आपण काय केलं हे पहिलं जुळवायचं पहिलं रेशो मिनिमम करून घ्यायचं 3 1 यांची बेरीज जी येते 4 तशी यांचा डिफरन्स पण 4 आला पाहिजे तर तुम्ही ते बॅलन्स करू शकता. हा पहिल्यांदा लक्षात ठेवा. आता सिंपल कॅल्क्युलेशन काय झालं की 59मधून 56 वजा झाले तर 3 आले म्हणजे आपला हे बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग इथे 59मधून इथे पण तुम्ही बॅलन्स झाला पाहिजे कारण हा रेशो पण बॅलन्स झाला पाहिजे. मग 60मधून 59 गेले म्हणजे 1 आला म्हणजे हा बॅलन्स झालेला आहे. त्याच्यामुळे इथे जो आहे कॉमन जो ॲव्हरेज वेट आहे 59 असा शॉर्ट ट्रिकनी सुद्धा तुम्ही आन्सर हे काढू शकता. आता इथे त्याच टाईपचे सम्स आपल्याला थोडंसं फिरून फिरून विचारता आहेत. द ॲव्हरेज सॅलरी पर हेड ऑफ ऑल द वर्कर्स ऑफ इन्स्टिट्यूशन इज 60. तर ॲव्हरेज सॅलरी किती दिली आहे 60. द ॲव्हरेज सॅलरी ऑफ 12 ऑफिसर्स इज 400. म्हणजे इथे काय आहे की 12 ऑफिसरची ॲव्हरेज सॅलरी दिली आहे 400. द ॲव्हरेज सॅलरी पर हेड ऑफ द रेस्ट इज पर हेड. पर हेड म्हणजे पर हेड. ओके.
एकाचं किती आहे दिलं आहे 56 आणि त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ वर्कर्स इन द इन्स्टिट्यूशन. आता टोटल नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन पण दिलं आहे, ऑप्शनवरून पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. फक्त आपल्याला लिहिताना काय करायचं आहे, हा जो आहे आता इथे तुम्ही जेव्हा सॉल्व करताना तुम्हाला काय दिलेलं आहे, हा असाच दिलेला आहे. द ॲव्हरेज सॅलरी पर हेड ऑफ ऑल द वर्कर्स ऑफ इन्स्टिट्यूशन इज 60. ओके, ऑल द वर्कर्स है ना, ॲव्हरेज दिलं आहे. द ॲव्हरेज सॅलरी ऑफ 12 वर्कर्स म्हणजे तुम्हाला ऑफ ऑल द वर्कर्स दिलं आहे 60. त्याच्यामध्ये 12 ऑफिसर्सचं दिलं 400 आणि ॲव्हरेज पर हेड ऑफ द रेस्ट इज 56 म्हणजे हे दिलं आहे 56. ओके, आता हा मधलं दिलेलंच आहे ऑल द वर्करचं. मग तुम्ही वजा केले 60 मधून 56 गेले किती आले 4 आणि ह्याच्यामधून गेले किती आले 340. ओके, आता परत तुम्ही बघा ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा हे सॉल्व कराल त्यावेळेला तुम्हाला हे सॉल्व करताना पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांनी विचारलं आहे टोटल नंबर ऑफ वर्कर्स इन द इन्स्टिट्यूशन. टोटल नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत. आता टोटल नंबर ऑफ वर्कर फाइंड करायला तुम्ही हा जो सम जेव्हा तुम्ही करता त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले हे बघायला पाहिजे की ह्यांचा जो रेशो आहे त्या रेशोप्रमाणे आपल्याला किती आहे. की ह्यांनी काय सांगितलेलं आहे, द ॲव्हरेज सॅलरी ऑफ 12 ऑफिसर्स म्हणजे इथे दिलं आहे 12 ऑफिसर्स म्हणजे टोटल 12 ऑफिसर्स आहेत. मग तुम्ही इथे तुम्हाला सिम्पली इथे हा रेशो 4 आहे. मग 12 करण्यासाठी तुम्ही कितीला मल्टिप्लाय करणार 3नी, तेव्हा किती होणार 12. मग ह्याला 3नी मल्टिप्लाय केलं तर किती येणार तुम्ही 0 12 आणि 10 म्हणजे 1020. पण डायरेक्टली तुमचा हा आन्सर येतो आहे. म्हणजे इथे तुम्ही शॉर्ट ट्रिक काय केलं की तुम्हाला 12 ऑफिसर्सचं 400 आहे, 12 ऑफिसर्सचं 400 आहे. पण तुम्ही जेव्हा ॲव्हरेज टोटल वर्करचं 60 दिलं होतं आणि 400 वर्करमधून 56 वर्करचं त्यांनी दिलं होतं त्याच्यामध्ये विचारलं होतं की ॲव्हरेज सॅलरी पर हेड ऑफ द रेस्ट इज 56. रेस्ट म्हणजे उरलेले, ओके उरलेले 400 मधून म्हणजे उरलेले एवढेच आहेत तर 56 आहेत. आता ह्याच्याप्रमाणे तुम्हाला 60 मधून 56 गेले 4 आणि 400 मधून 60 गेले 340. हा तुमचा कॉमन मॅनचा प्रश्न आला म्हणजे हा ऑप्शन म्हणजे रेशो आला. आता याच्यामध्ये पुढे जाण्याच्या आधी तुम्ही हे बघायला पाहिजे की इथे किती दिलं आहे, टोटल 12 ऑफिसर्स आहेत आणि तुम्ही या रेशो प्रपोर्शन्सच्या सम्स असतील किंवा ॲव्हरेजचे सम्स असतील इथे तुम्ही ॲडजस्टमेंट शिकून घ्या की इथे 4 × 3 12 येतात म्हणजे टोटल 12 आपल्याला पाहिजेत. पण इकडे जर 3नी मल्टिप्लाय कारण बॅलन्स करावं लागतं तर 3नी केलं ह्या रेशोला तर आपला डायरेक्टली 1020 हा आन्सर येतो. तर मित्रांनो या सममध्ये हे जे तुम्हाला 4 सम दाखवले ॲव्हरेजचे हे प्रत्येक इंडिव्हिज्युअली टाईपचे सम्स होते. तुम्हाला हे सम्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्त्वाचे असतात आणि म्हणून मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. 5व्या नंबरच्या सममध्ये ॲव्हरेज मार्क्स ऑफ 32 बॉयज ऑफ सेक्शन ए ऑफ क्लास एक्स इज 60 whereas the average marks of 40 boys of section B of class is 33. The average marks of both the section combined together. आता दोन्ही सेक्शन कंबाईन केल्यानंतर तर तुम्हाला काय म्हटलं आहे, the average marks of 32 boys of a section of a class of A is 60 आणि त्याप्रमाणे 40 boys okay is 33. आता हे जे तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे त्यांनी प्रश्न मांडतानाच तुम्ही बघा त्यांनी काय केलं आहे की 32 बॉईजचा 60 केलेलं आहे. ओके, आणि दुसरं काय म्हटलं त्यांनी की ॲव्हरेज ऑफ 32 बॉईज इज 60 आणि 40 बॉईज इज 33 म्हणजे 40 बॉईज इज 33 असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता काय म्हटलं आहे, द ॲव्हरेज मार्क्स ऑफ बोथ द सेक्शन कंबाईन टुगेदर. आता जसं तुम्ही मगाशी ज्याप्रमाणे सम केलं होतं तर तुम्ही हे जर बघितलं तर तुम्हाला इथे समजेल की इथे बघा इथे जर तुम्ही 8नी डिवाइड करा तर 8 4 जा आणि 8 5 जा म्हणजे काय आला रेशो यांचा टोटल किती येतं 9. ओके, आता इथे बघा तुमची डिफरन्स किती येतं 27 आणि यांचा किती येतं 9. म्हणजे जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला 27 पाहिजे तर तुम्हाला 9 असेल तर तुम्ही 3नी मल्टिप्लाय केलं पाहिजे ह्या दोघांना. म्हणजे याला सुद्धा 3नी मल्टिप्लाय केलं तर 12 येतील इथे आणि ह्याला 3नी मल्टिप्लाय केलं
ते किती येईल 15 आणि 12 अधिक 15चा बेरीज किती येईल 27. म्हणजे आता तुम्ही बघा हे जर 12 पकडले तुम्ही, हे 12 पकडले आणि हे 15 पकडले, म्हणजे हे जर तुम्ही मल्टिप्लाय केलं, कारण मल्टिप्लाय कसं केलं आपण, ह्यांची टोटल 9 आलेली आहे पण ह्यांची टोटल 27 आहे. तर बॅलन्स करायला जर हे 27 पाहिजे त्याला 3 नी मल्टिप्लाय करायला लागेल, ह्याला पण 3 नी करायला लागेल. सिम्पल आहे. 9 त्रिक 27 म्हणून 3 3 घेतलेले आहेत. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटल नंबर ऑफ 45 विचार. मग तुम्ही काय करणार की तुमचा जो हा रेशो आलेला आहे ह्याप्रमाणे तुम्हाला हा जो रेशो आलेला आहे याप्रमाणे तुम्हाला जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर बेरीज करताना तुमची टोटल जी 45 आहे त्यामध्ये तुम्ही काय करणार की ह्या 3 सम्स करत असताना तुम्हाला सिम्पली हा जो रेशो घेऊन, म्हणजे हा जो 12 इथे आलेला आहे आणि 15 आलेला आहे, ह्याला जर तुम्ही 3 नी डिवाइड केलं तर 3 चौक 12 आणि 15. ओके. आता इथे तुम्ही बघा की तुम्हाला विचारलं आहे की मार्क्स ऑफ द सेक्शन ऑफ दिस बोथ द क्लास. आता ह्याच्यामध्ये टोटल जे करायचं असेल तुम्हाला ॲव्हरेज विचारलं टोटल क्लासचं. मग तुम्ही काय करणार की हा जो रेशो आलेला आहे ह्या रेशोला तुम्ही सिम्पली मल्टिप्लाय करताना हे जे 15 आहेत की डायरेक्टली तुमचा हा जो सम्स आहे त्याला तुम्ही मल्टिप्लाय करताना किती मल्टिप्लाय करणार, याला आपण जर ॲड करायचं असेल तर आपण कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे, जर ॲव्हरेज काढायचं असेल तर कितीने. मगाशी मी तुम्हाला दाखवलं की ॲव्हरेज काढताना आपण कुठल्या टाईपच्या सम्सनी केलं पाहिजे. तर तुम्ही ज्या वेळेला हा सम्स येतो त्यावेळेला तुम्हाला ह्या मल्टिप्लाय करताना तुम्ही हे विचार करायचा आहे की बाबा इथे करत असताना आपल्याला कशा प्रकारे केलं पाहिजे. जर तुम्हाला हे रेशो पाहिजे तर रेशो करताना तुम्ही डायरेक्टली पण 15 जो आहे त्याला मल्टिप्लाय बाय 3 करून तुम्ही 45 आन्सर काढू शकता. म्हणजे तुमचा मिडल ॲव्हरेज 45 येईल आणि 45 आल्यानंतर तुम्ही तो चेक पण करू शकता की तुमचा ते येणारा जे सम्स आहे तो बरोबर आहे का. कारण बघा इथे तुम्ही बघा, इथे जेव्हा तुम्ही सम्स करा जाणार त्यावेळेला तुम्हाला हे सांगा की द मार्क्स ॲव्हरेज मार्क्स ऑफ बोथ द सेक्शन टुगेदर इज 45. मग आता ह्या सेक्शन्सप्रमाणे जेव्हा तुम्ही हे सम करता ह्या सम्समध्ये तुम्ही पहिल्यांदा ते मॅनेज करायला शिकलं पाहिजे की मी जेव्हा हे सम करतो त्यावेळेला मला किती येतात. म्हणजे हे जेव्हा तुम्ही करणार कॅल्क्युलेशन त्यावेळेला तुम्ही इथे काय येणार, जेव्हा आपण केलं इथे किती आहे तुमचं 12, इथे किती आलं 15. कारण आपण मगाशी तुम्हाला दाखवलं, आपण हे कॅल्क्युलेशन आता केलं होतं. आणि 12-15 येताना कसं आला की ह्यांचा जो रेशो होता त्याला आपण जेव्हा रेशो आपण 27 होता म्हणून 3 नी मल्टिप्लाय केलं तेव्हा आपण तो रेशो असा आला. आता इथे जेव्हा ह्यांचा रेशो आपण जेव्हा करतो तो डायरेक्टली बघा 45 आला. ओके. तर 45 पण 33 गेलं तर 12 येतील आणि 60 मधून 45 गेलं तर 15 येतील. म्हणजे डायरेक्टली 45 हा आन्सर येतो आहे आपल्याला. म्हणजे पहिल्यांदा आपण जो रेशो काढला होता ह्यांच्या आधी जो रेशो होता तो रेशो असा होता की आपल्याला दिला होता, त्यांनी दिला होता त्याचप्रमाणे 32 बॉईज आणि हे 32 बॉईजचं होतं 60 आणि दुसरं होतं की 40 बॉईजचं किती 33. त्याच्यानंतर आपण ह्या रेशोला 8 ने भाग दिला, 8 चौक 8 पंचे केलं होतं. ओके. नंतर यांचं मल्टिप्लिकेशन करून आपण तो सम्स कॅल्क्युलेशन केलं होतं. सो इक्वली जेव्हा आपण डिस्ट्रीब्युशन करतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचं आपण मल्टिप्लिकेशन करून तो एक बेसिक आन्सर काढतो. इथे जो दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन बघा आणि नंतर मग याचं उत्तर जो आलेला आहे तो फायनल उत्तर जो आन्सर आहे तो आपल्याला 45 आलेला आहे. आता हे जे सम्स दाखवले 5 सम्स हे इक्वली इम्पॉर्टंट होते जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अशा जे ॲव्हरेजचे सम्स येतील तुम्हाला हे बघायला मिळतील. आता ह्यानंतर आपले अजून म्हणजे जे काही क्वेश्चन्स असतील आपण अशाच बेसिक शॉर्टकट्सवरती ते सम्स करू. फक्त एवढीच इच्छा आहे की जे तुम्हाला मी शॉर्टकट दाखवतो आहे या शॉर्टकट दाखवण्यामागे माझं इंटेन्शन असं आहे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही अर्ध्या मिनटात किंवा 1 मिनटात ते प्रश्न करायला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला मी दाखवलं आहे. तर तुम्हाला आधी जे दाखवलेलं ॲव्हरेज आणि आता जे दाखवलं ॲव्हरेज ह्या दोघांनी तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे सम्स करणं फार सोपं आहे. सर आता तुम्ही ॲव्हरेज हा सम्स मला असं वाटतं की प्रॅक्टिसली तुम्ही बरंच करू शकता. पुढच्या मी यूट्यूबमध्ये तुम्हाला नेक्स्ट टाईपचे सम्स दाखवेन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि नवीन जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो. थँक्यू व्हेरी मच.